केलं नाही असं त्यांच्या संकेत आहे. मी काम केलं नाही ते बरोबर आहे. प्रशासकीय पाच वर्षामध्ये 5 वर्ष आम्हाला नगरसेवक म्हणून वाडामध्ये काम करण्याची संधी भेटली. परंतु 5 वर्षे जी तरतूद केली त्याला आळा बसण्याकरता जी कामं करता आली ती केली. महापालिकेकडनं निधी घेत आहे. परंतु ज्या मोठे निधी पाहिजे ते राज्य शासन केंद्र शासनाकडे मध्यंतरी बोललो होतो ते झाल्या पाहिजे. आणि त्या कालावधीमध्ये प्रशासकीय लागवड झाल्यानंतर कोविडचा काल आला तेव्हा मागणं आमचं असतं की आमचा नेता कोण असतो त्याकडे वारंवार मागितले. आपल्याकडे माझ्याकडे लेटर आहे सर्व काय गोष्टीचे आहे ते मध्यंतरी तुम्हाला दाखवलं पण होतं. परंतु ते विकास या दोन्ही प्रभागामध्ये झाला नाही. परंतु झाला नाही म्हणून आता इलेक्शनच्या तोंडावर आदरणीय मंत्री महोदय रवींद्र साहेब यांनी उद्घाटन केलं. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे की लवकर त्यांना देवाने योग दिला की इलेक्शनच्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीत ते उद्घाटन करतात. परंतु असं जे उद्घाटन करत कामाचाही स्वरूप झाला पाहिजे. नुसते उद्घाटन करण्यात अर्थ नाही. उद्घाटन करण्याकरता माझी शुभेच्छा आहेत. परंतु उद्घाटन करून ते पाणी दिलं पाहिजे. त्याचे नियोजन होते ते 7 वर्षापासून त्यांच्याच पाठी होतं. परंतु ते नियोजन का झालं नाही ते विकास मात्र नाही केलं. अमृत योजनेनं टाक्या जेव्हा चेअरमॅन असताना मी पास केल्या. आज अमृत योजनेनं लाईन आणतो रस्ता कॉन्क्रिटिंग आणतो आणि कुठे जरी प्रचाराला जाताना किंवा एक जाताना लोकांची दिशाभूल करू का कोणी. परंतु तो विकास झाला पाहिजे. आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मला भरपूर निधी भेटलेली आहे. या निधीचा पाठपुरा 6-7 महिन्यांनी होणार. आताच तुम्हाला उदाहरण देतो की गेल्या 15 दिवसापूर्वी मी त्याच्यामध्ये प्रवेश शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी 5 कोटी निधी देऊन त्याची वर्क ऑर्डर देखील येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये त्याच्या रस्त्याचा 5 कोटीचा निधीचा भूमिपूजन होणार. आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्फत अशी आश्वासनं नाही दिली. त्यांनी मला निधी दिली आणि मी त्या पक्षात गेलेलो आहे. मी जी होतो गेलं विकास निधीसाठी नागरिकांसाठी वारंवार झटत होतो. परंतु आता इलेक्शनचा काळ आला आणि त्याची भूमिपूजन नाराज झालं चुकलं तिथे मी माझ्या त्या कामाला शुभेच्छा आहेत लोकांच्या नागरिकांच्या. परंतु तो काम सुरळीत चालावा योग्य रीतीने चालावा योग्य रीतीने करावा ही आम्ही त्याला शुभेच्छा देतो.